अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। आजचा मोदींचा दौरा उत्तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्र करता महत्त्वाचा विकासाचे मुद्दे यात असणार आहेत। लोकांमध्ये मोठा आनंद आहे। या दौऱ्यातून उत्तर महाराष्ट्राला गती मिळेल। महाराष्ट्राला गती मिळाली। 2.5 वर्षात महाविकास आघाडीच्या काळात सर्व थांबलं होतं। डबल इंजिन सरकारने महाराष्ट्राला बूस्ट दिलाय। त्या काळात मोदींची देण्याची मानसिकता होती, मात्र ठाकरेंकडून घेण्याची मानसिकता नव्हती। यामुळे महाराष्ट्र मागे पडला होता। आता आमच्या सरकारमध्ये मोठे विकास कामं होत आहेत। महाराष्ट्र स्वच्छतेमध्ये देशात क्रमांक 1 वर आलाय। केंद्र आणि राज्य सरकार एकत्र असल्यावर असं होतं। दिवाळीसारखे वातावरण आहे। आज मोदी महाराष्ट्राला काय देतील, काय विकास करता येऊ शकतो, या संदर्भातच आमच्यामध्ये चर्चा झाली। तिन्ही नेते महाराष्ट्राला अजून काय काय देता येतील या संदर्भात विमानात आणि वाहनात चर्चा झाली। तिघेही सोबत बसल्यावर फक्त विकासच दिसतो। आजचा माननीय मोदींचा दौरा उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक करता आणि विकासाच्या अत्यंत महत्त्वाच्या डेव्हलपमेंटच्या कामाकरता आहे। मोदीजींनी मागच्या 10 वर्षामध्ये गरीब कल्याण, मध्यमवर्गीय कल्याणाच्या, राष्ट्र कल्याणाकरता जी कामं केली, त्या कामामध्ये जनतेमध्ये प्रचंड हर्षोल्लास आहे। आणि या दौऱ्यातनं या महाराष्ट्राला, उत्तर महाराष्ट्राला बऱ्यापैकी विकासाला गती मिळेल असं मला वाटतं। आज महत्त्वाचा दिवस आहे। राज्यात खूप सारे उपक्रम होत आहेत, काय सांगाल? महाराष्ट्राला खूप गती मिळाली आहे। केंद्रातलं आणि राज्यातले दोन्ही सरकारं महाराष्ट्रामध्ये प्रचंड गतिमान परिस्थितीमध्ये आता आलेली आहेत। मागच्या 2.5 वर्षात जी महाविकास आघाडी होती त्यावेळी सारं थांबलं होतं। आता पुन्हा एकदा डबल इंजिन सरकारने, मोदीजींनी मोठ्या प्रमाणावर बूस्ट आता महाराष्ट्राला दिला आहे। आणि त्याही काळामध्ये म्हणजे उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये मोदीजींनी वारंवार महाराष्ट्राला खूप देण्याचा प्रयत्न केला, पण देण्याची मानसिकता होती, घेण्याची मानसिकता नव्हती। त्यामुळे महाराष्ट्र मागे पडला होता। तर इगो होता, कोण जाईल मोदीजीकडे। आमचा त्या काळामध्ये इतका इगो झाला होता की त्या काळात विकासाच्या कामाला सुद्धा कोणी जात नव्हतं। पण आज बघा, देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा हे तिघेही मोदीजीकडे जातात आहे। मोठ्या प्रमाणात विकास कामे येत आहे। आमचं सरकार आलं आहे। आणि या सरकारमध्ये शेवटी काय आहे, आपली सर्वांची भूमिका तुमची माझी काय आहे? शेवटी तुम्ही जे करता, आम्ही जे करतो आहे, हे महाराष्ट्राच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याणाकरता। आणि महाराष्ट्रात आता बघा, यावेळी 9 शहरं हे स्वच्छतेमध्ये क्रमांकावर आले आहेत, 1 क्रमांकावर आहेत। महाराष्ट्र स्वच्छतेमध्ये क्रमांक 1 वर देशामध्ये आला आहे। हे कशामुळे होतं? केंद्र आणि राज्य सरकार एकत्र असलं तर मला वाटतं बऱ्यापैकी उत्साह जनतेमध्ये आहे। आज 22 जानेवारीला सुद्धा जो या संपूर्ण देशामध्ये जो जगातली सर्वात मोठी दीपावलीसारखा वातावरण आहे। आणि आज नाशिकमध्ये बघा, मी परवा काळाराम मंदिरात गेलो। आज मोदीजींचा त्या ठिकाणी प्रवास आहे, म्हणजे दर्शन करायला जाणार आहे। तर मला वाटतं की यातून ज्या पद्धतीने उत्साह लोकांमध्ये आहे, की शेवटी महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी आहे। देव, देश, धर्म या महाराष्ट्राने नेहमीच याचा संस्कार पाडले आहेत। मला वाटतं हे खूप चांगला दिवस आहे। बेधडक, निर्भीड, बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।